नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपियन मातोश्री टोमल। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, रंगपंचमी दिवशी मी या टोमल काकूंवर जे पॉडकास्ट केलं होतं आणि त्यात काकूंचा जो होळी स्पेशल लुक होता त्याबद्दल मी बोलली होती आणि तुम्हाला सगळ्यांनाच काकूंचा होळी स्पेशल लुक असलेला मी बनवलेला थंबनेल खूप आवडला होता। याचा अंदाज मला तुमच्या सगळ्यांच्या छान छान कॉमेंट्स वरूनच आला होता, त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद बोलायचा आहे। आजचा काकूंचा मेकअप कसा वाटला हे देखील मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका बरं का। तर मंडळी, होळी दिवशी काकूंची खूप दगदग झाली होती, काकू खूप दमल्या होत्या, त्यामुळे काकूंनी काय केलं तर होळीच्या नेक्स्ट डे व्लॉगच अपलोड नाही केला। काकूंनी कम्युनिटी पोस्ट टाकली होती की त्यांना बरं वाटत नाही आहे, त्यामुळे त्या एक दिवस सुट्टी घेणार आहेत। पण दुसऱ्याच दिवशी काकूंना जसं बरं वाटलं तसं काकूंनी व्हिडिओ अपलोड केला। आता या काकूंनी ठरवलं आहे की त्या कॅलिफोर्निया मातोश्रींना कॉपी करणार आहेत। आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल की या टोमल काकूंनी काय कॉपी केलं कॅलिफोर्नियन मातोश्रींचं, तर थांबा घाई नका करू, सांगते मी। तर या टोमल काकू सोलार पॅनल बसवण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहेत। मागे नाही का कॅलिफोर्नियन मातोश्री बोलल्या होत्या की त्यांच्या घरी इलेक्ट्रिसिटी सोलार पॅनलवरच रन होते, तर त्यांचंच बघून टोमल काकूने पण हेच डिसाइड केलं। काकू बोलतात पण आमचं कन्फर्म नाही आहे, आम्हाला नाही माहिती आम्ही इथे परमनंट राहणार आहोत की भारतात परत जाणार आहोत, त्यामुळे 15 लाख खर्च करायचे की नाही याचा विचार करतोय आम्ही। अहो टोमल काकू, जर तुम्ही तिथे राहणार आहात की नाही हेच तुम्हाला माहिती नाही आहे, मग कशाला ना दुसऱ्यांचं बघून उगाच कॉपी करायला जाता। आधी काय ते ठरवा, राहणार आहात तिकडे की परत येणार आहात भारतात। तसं तर आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे हो काकू की तुम्ही परत येणार आहात भारतात, कारण जेवढे तुम्हाला भारतात आल्यावर व्ह्यूज येतात, तुमच्या सासूबाईंचा स्वभाव लोकांना आवडतो, तेवढा तुमचा क्रिंज डेली व्लॉग्स लोकांना आवडत नाही। तुमचे डेली व्लॉग्स लोकांना बोरिंग वाटतात, कारण डेली व्लॉग्सच्या नावाखाली तुम्ही फक्त मी कधी उठते, मी कधी झोपते, मी दिवसभरात काय केलं, मी काय खाल्लं, मी काय पिलं, मी कधी झोपली हेच दाखवता। त्यामुळे बनोज काकांच्या जॉबचं तर मला माहिती नाही, पण व्ह्यूज साठी तर तुम्ही परमनंटली भारतात नक्कीच येणार आहात, कारण भारतात आले की तुम्ही कसं तुमच्या सासूबाईंचा कॉन्टेंट म्हणून वापर करू शकता। अहो काकू, आजपर्यंत हेच तर करत आला आहात तुम्ही, म्हणून म्हटलं असो। त्यानंतर मंडळी, टोमल काकूने एक ऍप्लिकेशनचं प्रमोशन देखील केलं होतं। काकू बोलल्या की आईसाठी त्यांना काही सामान मागवायचं आहे, तर त्यांनी त्या ऍप्लिकेशन मधून सामान ऑर्डर केलं आणि 10 मिनिटातच त्या सामानाचं डिलिव्हरी त्यांच्या आईच्या घरी होणार होतं। पण टोमल काकू, एक गोष्ट बोलू का, तुमच्या आईजवळ तर तुमचे दोन्ही भाऊ आहेतच, तुमचे भाऊ तर तुमच्या आईला सगळं हवं नको ते सामान आणून देतच असतील। अहो गैरसमज करून घेऊ नका काकू, मी तुम्हाला असं नाही बोलत की तुम्ही आईला मदत करू नका, पण काकू हाच जर तुम्ही सासूबाईंबद्दल विचार केला असतात ना तर खूप बरं वाटलं असतं। तुम्ही जर बोलल्या असत्या ना की माझ्या सासूबाई एकट्या आहेत तर त्यांना काय वस्तू लागतात त्या मी इथून ऑर्डर करते, म्हणजे त्यांना बाहेर जायची गरज नाही पडणार। आता इथे तुमची पर्सनल चॉईस आहे काकू, शेवटी डिसाइड तर तुम्हीच करणार की कोणत्या गोष्टीला किती प्रेफरन्स दिला पाहिजे। मी इथे फक्त तुम्ही जे तुमच्या क्रिंज व्लॉग मध्ये दाखवलं त्यावरून माझं मत मांडलं। बघा काकू, पटलं तर सुधारणा करा, नाही पटलं तर सोडून द्या। मंडळी, या टोमल काकूंना ना आपल्या पत्रास्टे मालकासारखं पायनॅपल शिरा खूप आवडतो। आता पत्रास्टे मालक तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कुठेही जातो तिथे तो पायनॅपल शिरा ऑर्डर करतो म्हणजे करतोच। हा, आता कधीतरी त्याला पायनॅपल शिरा ऐवजी बनाना शिरा लोक देतात, ही वेगळी गोष्ट आहे। तर या टोमल काकू त्या दिवशी गेल्या होत्या ना ग्रॉसरी शॉपिंगला, तिथून त्यांनी पायनॅपल आणलं होतं। तर टोमल काकूने आपल्या पत्रास्टे मालकाला आवडणारा पायनॅपल शिरा बनवून दाखवला। आता हा काकूंचा व्हिडिओ बघून पत्रास्टे मालक पण त्याच्या पत्रास्टेमध्ये त्याच्या शोनूला सांगेल पायनॅपल शिरा बनवायला। मंडळी, मी या टोमल काकूंचे असेच काही जुने व्हिडिओज बघत होती, तर त्यात मला एका व्हिडिओ मध्ये समजलं की काकूंचा एक कुकिंग चॅनल पण आहे, तर म्हणून मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक केलं तर मला काकूंचा रेसिपी चॅनल सापडला। त्यात टोमल काकूने फक्त 10-12 व्हिडिओज अपलोड केले आहेत। मी काय बोलते टोमल काकू, तुम्ही हे जे क्रिंज डेली व्लॉग्स दाखवता ना त्यापेक्षा त्या रेसिपी चॅनल वरती जरा ऍक्टिव्ह राहा ना, लोक खूप आवडीने बघतील तुम्ही दाखवलेल्या रेसिपी। आणि जर तुम्ही फक्त रेसिपी दाखवाल ना तर बघा तुमचाच फायदा आहे यात, कारण तुम्हाला तिकडे खोटं बोलावं नाही लागत।
लागणार. बघा हा काकू विचार करून, कारण जर तुम्ही खोटं बोलल्या नाही, क्रिंज कॉन्टेंट नाही दाखवलं तर त्यावर कोणीच रिॲक्शन नाही देणार. मंडळी, मागे या टोमल काकू कार शिकत होत्या, पण यांनी एक्झामच दिली नाही. चला, कार नाही तर नाही, पण आपल्या टोमल काकूंना सायकल येते चालवायला बरं का. त्या दिवशी काकू बोलत होत्या ना की त्या सायकल्स चालवायच्या लहानपणी, त्यामुळे कोण काय बोलण्या अगोदरच काकूंनी डेमो दाखवला. एवढंच कॉन्फिडेंटली जर काकूंनी त्यावेळी भारतातून रिटर्न गेल्याची तिकीट दाखवली असती ना, तर सगळ्यांनीच काकूंवरती विश्वास ठेवला असता. आता टोमल काकूंच्या दोन्ही मुलींना 15 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे काकू उद्या फिरायला जाणार आहेत. आता उद्या किंवा परवा काकू परत सुट्टी घेतील आणि ट्रॅव्हलिंग करत असल्यामुळे व्हिडिओज नाही टाकणार. ज्या दिवशी या टोमल काकू व्हिडिओ टाकत नाही ना, त्यांचे अंधमंद भक्त वेडे पिसे होतात. लगेच कॉमेंट करतात, काय झालं ताई, आज व्हिडिओ का नाही टाकला, आम्हाला करमत नाही तुझे व्हिडिओ बघितल्याशिवाय. आता हे अंधमंद भक्त काय एवढे इन्स्पायर होतात या काकूंचे व्हिडिओ बघून ते त्यांनाच माहिती. कारण काकू नेहमी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलतात, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. पण मला तर असं वाटते या काकूंना बघून की या जुन्या दिवसातच अडकलेल्या आहेत, कारण नेहमी यांचा चेहरा मरगळलेलाच असतो. पण काल टोमल काकू एकदम फ्रेश दिसत होत्या. आता तुम्हाला असं वाटेल की त्यांची झोप वगैरे पूर्ण झाली असेल, म्हणून मी बोलत असेन की त्या फ्रेश दिसत होत्या. तर नाही हो मंडळी, काकूंनी ना काल मेकअप केला होता आणि व्हिडिओ सुरू केला होता. पण काय आहे ना, मेकअप करून पण काकूंच्या तोंडावरती 12 वाजलेले होते. आता याचा अंदाज आता तुम्हाला थंबनेल बघून आलाच असेल. असो, तर काल टोमल काकूंनी स्किन केअर रुटीन दाखवलं होतं त्यांचं. काय आहे ना, काकू जिथे राहतात तिथे पार्लरचे रेट एक्सपेन्सिव्ह आहेत, त्यामुळे काकू घरच्या घरीच फेशियल वगैरे करतात. तर टोमल काकू बोलल्या की त्यांच्या इथे 100 ते 150 युरो लागतात फेशियल करायला, आणि इंडियन करन्सी प्रमाणे 8,000 पासून ते 13,000 पर्यंत खर्च येतो. पण 26 फेब्रुवारी 2022 ला या टोमल काकूने आज केले स्वतःला पॅम्पर असं टायटल देऊन व्हिडिओ केला होता. त्यात काकू बोलल्या होत्या की इथे पार्लर खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, इथे 70 ते 150 युरो चार्जेस आहेत, त्यामुळे मी घरातच फेशियल करते. त्या पूर्ण व्हिडिओमध्ये काकूंनी फेशियल वगैरे करून दाखवलं होतं. सिमिलरली काल पण काकूंनी तसाच एक व्हिडिओ केला होता आणि जवळजवळ 15 ते 16 मिनिटं काकू फक्त याच एका टॉपिकवर बोलत होत्या. आता कॉन्टेंट नाही आहे म्हणून या काकू काहीही दाखवत बसतात. मला तर असं वाटते मंडळी की या काकू ना आता जुने व्हिडिओ जे होते त्यांचे, ज्या व्हिडिओजला जास्त व्ह्यू आले होते ते व्हिडिओ परत दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. काकू तरी काय करणार बिचाऱ्या, सध्या त्यांचे व्ह्यूज कोसळले आहेत ना, त्यामुळे सगळी धडपड सुरू आहे. मागे काकूंनी 3 जुलै 2021 ला एक व्हिडिओ केला होता, त्याचं टायटल होतं होम टूर का नाही करत, देवाची कृपा झाली. तर त्या व्हिडिओमध्ये काकूंसोबत घडलेल्या एका प्रसंगाबद्दल त्या बोलत होत्या. टोमल काकू जवळजवळ 5 ते 6 वेळा बोलल्या असतील की हे खरं आहे, माझ्यासोबत असं झालं म्हणून मी शेअर करते आहे, हा प्रसंग खरा आहे. पण मंडळी, मला एक गोष्ट समजत नाही, काकूंना कोण बोललं होतं की त्या खोटं बोलतायत. एखादा माणूस एवढं एक्सप्लेनेशन कधी देतो जेव्हा तो खोटं बोलत असतो आणि त्याला जगासमोर तो जे खोटं बोलतोय ते येऊ नये असं वाटते तेव्हा. तर झालं असं होतं की टोमल काकूंचं जे सीलिंग आहे त्याच्या ज्या लाईट्स होत्या त्यात पाणी गेलं होतं आणि खूप जास्त पाणी साठल्यामुळे ती लाईट खाली पडली. काकूंचं असं म्हणणं आहे की 2-5 सेकंडचाच फरक असेल, त्या तिथून गेल्या आणि लाईट खाली पडली. काकू बोलल्या की त्या खूप घाबरल्या होत्या, जर ते डोक्यावर पडलं असतं तर डोक्याला खूप जखम झाली असती. आता देवाच्या कृपेने असं काही घडलं नव्हतं. पण या टोमल काकूंनी अचानक प्रवचन द्यायला सुरू केलं. तो व्हिडिओ बघताना मला असं वाटलं 2 मिनिटांसाठी की या टोमल काकूंऐवजी मनीश्री काकूच आल्या की काय. त्यातून काकू सावरतच होत्या की त्यानंतर 7 जुलै 2021 ला काकूंनी दोन्ही मुलांना सांभाळून स्वतःसाठी वेळ कसा काढते यावर एक व्हिडिओ बनवला होता. आता मंडळी तुम्हीच सांगा, जर या काकू एवढं सगळं मॅनेज करू शकतात, मग जे यांनी सो कॉल्ड बिझी रुटीन वाले व्हिडिओ शेअर केले होते ते सगळे तर फेकच असणार ना. कारण इथे तर या काकू बोलतायत की मी स्वतःसाठी असा वेळ काढते, दुसऱ्या बाजूला या काकू स्वतःच्या बिझी रुटीन बद्दल पण सांगतात. म्हणजे जे काही या दाखवतात ते सिरियल पेक्षा काही वेगळं नाही ना. कारण रिअल लाईफ मध्ये असं काहीच नसते. रिअल लाईफ मध्ये कोण 24 तास व्हिडिओ शूट नाही करत. आणि या व्लॉगर्सचं कसं आहे माहितीये का, हे लोक आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशी काय कॉन्टेंट दाखवायचं हे प्लॅन करून रेडी असतात. इन शॉर्ट मंडळी, हे लोक रिअल लाईफला रिअल लाईफ दाखवण्याच्या प्रयत्नात असतात आणि यांचे अंधमंद भक्त ह्याच विचारात राहतात की आमच्या आयुष्यात असं का घडत नाही.
त्या व्हिडिओमध्ये टोमल काकूने सांगितलं होतं की त्यांचं वजन 7 वर्षापासून 53 kg आहे. त्यांनी ते मेंटेन केलं आहे. काकू बोलल्या की त्यांना 2-3 जणांनी कॉमेंट पण केली होती की ह्यात काय मोठी गोष्ट, माझं वेट 40 किलो आहे, माझं वेट 42 किलो आहे. तर त्या कॉमेंटला रिप्लाय देत या काकू बोलल्या की तुमचं वेट 40 किलो आहे म्हणजे तुम्ही कुपोषित आहात, तुमची सगळी हाडं दिसत असतील, डॉक्टर पण तुम्हाला वजन वाढवण्यासाठी सांगतील. आता मंडळी तुम्हीच सांगा, या काकू काय त्या कॉमेंट करणाऱ्याला बघायला गेल्या होत्या का त्याच्या घरी? या एखाद्याला बॉडी शेम कसं काय करू शकतात? तेव्हा तर या काकूंनी खूप व्हिडिओ बनवले होते योगावर, जिमवर, वेट लॉसवर, डाएटवर. पण आता तर काकू ऑइली फूड खातायत आणि त्याच सोबत मैद्याचे प्रोडक्ट्स पण खातायत. मग आता काय झालं या काकूंना? आता का नाही ते त्यांचं वेट मेंटेन करत आहे? अरे हो, कदाचित परत 53 kg होण्यासाठी म्हणून काकू आता योगा सुरू करणार आहे. तसं तर टोमल काकू बोलतात की त्या खूप हेल्थ कॉन्शियस आहेत, म्हणून मागे त्यांनी सांगितलं होतं ना की मैद्याचे पदार्थ अवॉइड करतायत. पण तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, वेळोवेळी या काकूंनी त्यांचं म्हणणं स्वतःहूनच खोटं ठरवलं आहे. कधी काकू पिझ्झा काय खातात तर कधी कुकीज काय खातात. आता त्यांच्या खाण्यावर माझा विरोध नाही आहे, पण मग उगाच बोलायचं तरी कशाला ना? खोटं का बोलायचं की मी ऑइली खात नाही, मैद्याचे पदार्थ अवॉइड करते? आता आजच बघा ना, काकूने खारी बनवली होती, त्यात तर काकूने मैद्याच्या शीट्स यूज केल्या होत्या. तसं तर या काकूंनी फक्त त्या शीटवर जिरं टाकलं होतं आणि बेक केलं होतं. पण आजकाल कॅलिफोर्नियाच्या मातोश्रींच्या अहोंना बघून मनोज काका पण टोमल काकूंचं खूप कौतुक करत असतात. त्यांनी काही बनवलं की काका बोलतात मस्त झालंय, छान झालंय, लय भारी, झकास. या 4 शब्दांव्यतिरिक्त मी काकांना काकूंचं अजून वेगळ्या पद्धतीने कौतुक करताना पाहिलं नाही. आता या दोन्ही मातोश्री एकमेकींना कॉपी करत होत्या तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण आता तर हे पिताश्री पण एकमेकांचं कॉपी करतायत. काय मंडळी, तुम्हाला देखील असंच वाटते का? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.